नमस्कार. उद्या आहे माघी गणेश जयंती. श्री गणेशाच्या लहरी या दिवशी जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस हा माघी शुद्ध चतुर्थीचा. तेव्हापासून गणपती आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा हा एक उपाय करायचा आहे. कारण या दिवशी श्री गणेशाचे तत्व हे नेहमीपेक्षा 1 सहस्र पटीने कार्यरत असते. म्हणूनच तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. 21 तांदूळाचा हा प्रभावी उपाय आवर्जून करा. इडापिडा दारिद्र्य नष्ट होईल आणि इच्छापूर्ती होणार आहे. त्यासोबतच तुमच्या घराची भरभराट देखील होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा उपाय तुम्हाला उद्या कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील. गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीशी स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात. म्हणजेच या तिथीला गणपतीची स्पंदने हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात आणि सकारात्मक लहरी देखील जास्त प्रमाणामध्ये असतात. प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असते. या तिथीला केलेल्या कोणत्याही उपवासामध्ये गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला होऊ शकतो आणि आपल्या इच्छा देखील लवकर पूर्ण होऊ शकतात. त्यामुळेच तुम्हाला या दिवशी 21 तांदूळाचा हा उपाय करायचा आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. परंतु आपल्याला या दिवशी तांदूळाचा हा उपाय करायचा आहे. तांदूळाला आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते. हे पूर्ण अन्न आहे आणि प्रत्येक कोणत्याही विधीमध्ये, कोणत्याही कार्यामध्ये तांदूळाचा वापर हा केलाच जातो. तांदूळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते, पॉझिटिव्हिटी असते, म्हणजे सकारात्मकता असते. त्यामुळेच आपल्याला तांदूळांचा हा उपाय करायचा आहे. कारण आपण नेहमी कोणतीही आरती झालेली असो किंवा दररोजच हळद कुंकू वाहिल्यानंतर अक्षता हे आपण देवांना वाहत असतो. तांदूळाचे धार्मिक मान्यतेमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तांदूळाचे कोणतेही उपाय केल्याने त्याचे आपल्याला 100% फळ मिळत असते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे देवता आहेत. इच्छापूर्ती करणारे देवता आहेत. प्रथम पूजनीय आहेत. म्हणजेच कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन केले जाते. त्यामुळे कोणतेही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडण्यास आपल्याला मदत होत असते. तर उद्या गणपती बाप्पांच्या या शुभ तिथीवर तुम्हाला हा उपाय प्रत्येकालाच करायचा आहे. त्याआधी तुम्हाला उद्या दिवसभर श्री गणेशाचा नामजप करायचाच आहे. ओम गण गणपतीये नमः हा मंत्र जप देखील करायचा आहे. तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा कोणत्या वेळेत करायची आहे त्याचा शुभ मुहूर्त आपण थोडक्यात पाहूयात. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही 22 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे. तर मध्यरात्री 2:48 ही तिथी सुरू होत असून 23 जानेवारी रोजी रात्री 2:28 असणार आहे. उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाणार आहे आणि त्याचा देखील शुभ मुहूर्त हा सकाळी 11:28 पासून ते दुपारी 1:42 असणार आहे. म्हणजे जवळपास 2 तासाचा हा मुहूर्त असणार आहे. या काळामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकता. म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती जर नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून घरी आणावी आणि योग्य पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून, अभिषेक करून तुम्ही ती घरामध्ये नेहमीसाठी उद्यापासून मांडू शकता. तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असणे खूप महत्त्वाचे आहे. गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला अशी मान्यता आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप ऋषीच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता. म्हणून ही चतुर्थी विनायकी चतुर्थी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. षोडशोपचार गणपती बाप्पांची पूजा करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवांचा नैवेद्य या दिवशी अर्पण करत असतात. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत. उद्या या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर सविस्तर ज्या काही वस्तू आहेत त्याचा एक व्हिडिओ आहे. मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तिथे. त्यासोबतच तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक करत असताना पंचामृताने अभिषेक करायचा आहे व अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे.
21 आवर्तने दिले तर उत्तम ठरेल. जर 21 देणे शक्य नाही झालेच तर किमान तुम्हाला एक वेळेस का होईना गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे आहे. त्यासोबतच ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची विधिपूर्वक स्थापना करून त्यांना हळद कुंकू, अक्षता, चंदन, फुले आणि दुर्वा, जास्वंदाचं फूल हे आवर्जून व्हायचं आहे. आणि त्यांना नैवेद्य म्हणून तिळगुळाचा लाडू हा उद्या आवर्जून अर्पण करायचा आहे. कारण गणपती बाप्पांना हे मोदक तर अतिशय प्रिय आहेत, परंतु उद्याच्या दिवशी तिळाच्या लाडवाला अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तीळ साखर किंवा तिळाचा लाडू तुम्ही आवर्जून नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. उद्याच्या दिवशी एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला उद्या चंद्र दर्शन करायचे नाही आहे किंवा चंद्र पाहायचा देखील नाही आहे. उद्या चंद्र पाहणे हे अशुभ मानले जात आहे, कारण मागे गणेश जयंतीला चंद्र पाहिला जात नाही. इतर कोणतीही चतुर्थी असो, आपण चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडत असतो, परंतु उद्या हे करणे योग्य नाही आहे. म्हणून कोणीही उद्या चंद्रदर्शन करायचे नाही आहे किंवा पाहायचा देखील नाही आहे. तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा मग तुम्ही लगेचच पूजा झाल्यानंतर केला तरीही चालेल. तर जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळेला तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. तर हा उपाय तुम्हाला का करायचा आहे, तर तुमच्या घरावर कुठली इडापिडा झालेली असेल, वाईट कोणते संकट येणार असतील तर ते आधीच दूर व्हावे, त्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये खूप कष्ट आणि मेहनत करूनही हवा तेवढा पैसा येत नसेल, आला तर तो टिकत नसेल, तर दारिद्र्य नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहे. त्यासोबत तुमची एखादी इच्छा आहे खूप दिवसापासून आणि ती इच्छा पूर्ण होतच नाही आहे, किंवा तुमचे एखादे कोणतेही काम रखडलेले असेल ते पूर्ण होतच नाही आहे, तर ते होण्यासाठी देखील गणपती बाप्पा हे तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करणारच आहेत हा उपाय केल्यामुळे. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरात प्रवेश करणार आहे, गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि भरभराट नक्की होईल. कारण तांदूळ हे माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला उद्याच्या या शुभ तिथीवर हा उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे अखंडच घ्यायचे आहे. तुकडा झालेले तांदूळ नको आहेत, तुटलेले फुटलेले तांदूळ या दिवशी वापरायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ते थोडे हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळ्या रंगाच्या अक्षता अशा तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या अक्षता तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा तुम्हाला गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. ते तुम्ही 3 वेळेस करू शकता. त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. आणि गणपती अथर्वशीर्षाचे तुम्हाला पठण करायचे आहे. तर 21 आवर्तनं तुम्हाला देणे शक्य झाले तर तुम्ही आवर्जून द्या. जर एवढे शक्य नसेलच तर तुम्ही 11 वेळेला करू शकता. आणि तेवढेही शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळेला गणपती अथर्वशीर्षाचे मनोभावे पठण करायचे आहे. गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणणे शक्य नाही झाले तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. शेवटी तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहेच आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या अक्षता आहेत त्या तुमच्या हातामध्ये घेऊन जी काही तुमची इच्छा आहे, जे तुमच्या कोणत्याही संबंधित समस्या आहेत त्या तुम्हाला तिथे बोलायच्या आहेत, की सर्व समस्या दूर होऊ दे आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. व ते जे तांदूळ आहेत ते तुम्हाला डाव्या हातावर घ्यायचे आहेत किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि एक तांदूळ हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असे तुम्हाला 21 वेळेला करायचे आहे. तर तुम्ही हा मंत्र म्हणल्यानंतर त्याच्यासोबतच तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. या ठिकाणी तुम्हाला मंत्र म्हणून इच्छासोबत म्हणायची आहे, परंतु तुम्हाला एकच इच्छा व्यक्त करायची आहे. त्यासोबतच लगेच दुसरी इच्छा व्यक्त करायची नाही आहे. एक इच्छा म्हणून एकदा मंत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ही अक्षता अर्पण करायची आहे. असे तुम्हाला 21 वेळेला इच्छा देखील बोलायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर ही 100% पूर्ण होणारच आहे. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. तर हे तांदूळ तुम्हाला दिवसभर तिथे तसेच राहू द्यायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील टाकून देऊ शकता. अतिशय प्रभावी हा उपाय आहे, नक्की करा. माता लक्ष्मीचा देखील हा उद्या दिवस आहे, वार गुरुवार आहे आणि दत्तात्रयाचा देखील हा दिवस आहे. अतिशय महत्त्वाचा हा योग उद्या जुळून आलेला आहे. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा साधना उपाय आवर्जून करावेत.
गणपती बाप्पांच्या सेवेसोबतच माता लक्ष्मीची आणि तुम्ही दत्तात्रयांची म्हणजेच गुरुदेव दत्तांची, स्वामी समर्थांची सेवा केली तर निश्चितच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे समस्या ह्या देखील दूर होतील. तर नक्की हा अतिशय प्रभावी उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.